सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी विचारलंय की शुद्ध पेट्रोल कोणाच्या बापाच्या घरातून आणायचं. खरं तर हा प्रश्न त्यांनी त्यांच्या राजकीय बापाला विचारला पाहिजे, ज्याने 2016 साली सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराचा स्वीकार केला. त्या सौदी अरेबियामधून यांचा हा राजकीय बाप नक्की काय घेऊन येतो, इतर अरब देशांमधून नक्की काय इम्पोर्ट करतो. खजूर ते तर तुमच्या पक्षामध्ये अनेक पडलेले आहेत. त्या अरब देशांमधून, त्या इतर देशांमधून आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. त्या एका बॅरल क्रूड ऑइलमधून 159 लिटर क्रूड ऑइल ह्या देशामध्ये येतं आणि त्या एका बॅरल क्रूड ऑइलमधून 73 लिटर पेट्रोल, 48 लिटर डिझेल, 17.5 लिटर जेट फ्युएल, 6 लिटर LPG अशा अनेक पदार्थ या ठिकाणी बनवले जातात. आणि त्या पदार्थांची किंमत जवळपास आजच्या घडीला 15 ते 17 हजार रुपये एवढी वसूलण्यात येते सर्वसामान्य माणसाकडून. आणि प्रत्यक्षामध्ये त्याची किंमत किती असते तर आज इराक अमेरिका युद्धानंतर पेट्रोलियम पदार्थांचे भाव भडकलेले असताना, जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलचे भाव भडकलेले असतानाही ते भाव कधी $100 वरती गेलेले नाही आहेत. म्हणजे जर 94 रुपये आपण डॉलरची किंमत पकडली तर 9,400 रुपयाला एक बॅरल ह्या देशामध्ये येतो. आणि त्याच्यावरती या अशा विपरीत परिस्थितीमध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्येही सरकार जवळजवळ 15 ते 17 हजार रुपये कमवते. आणि असे लाखो बॅरल ह्या देशामध्ये तेल आणण्यात येतं, विकण्यात येतं, त्यातून लाखो करोडो रुपयांचा नफा कमवण्यात येतो. त्या तुमच्या बापाला विचारा की शुद्ध पेट्रोल कोणाच्या घरातून येणार. मग ते तुम्हाला सांगतील की एथेनॉल जेव्हा 53-54 रुपयामध्ये या देशात बनतं आणि ते पेट्रोलमध्ये ब्लेंड करून, पेट्रोलमध्ये मिक्स करून 100 रुपये लिटरनी विकण्यात येतं, तेव्हा तुम्ही तुमच्या बापाला विचारा की हे शुद्ध पेट्रोल कोणाच्या बापाच्या घरातून आणलं. जेव्हा सर्व टॅक्स हटवले जातील तेव्हा 65 रुपये लिटरनी पेट्रोल मिळेल आणि 60 रुपये लिटरनी जेव्हा डिझेल मिळेल, ते शुद्ध पेट्रोल 65 आणि शुद्ध डिझेल 60 रुपये भावाने ह्या देशातील नागरिकांना का देण्यात येत नाही हे तुम्ही तुमच्या बापाला कृपया विचारा. त्यानंतर तुम्ही जनतेचा बाप काढा.